सेलवाडा तालुका परतूर जिल्हा जालना येथील पुलावर अनेक मोटारसायकलवर स्लिप होऊन पडले होते। तसेच आज एक वलखेडवरून गजानन बाबा आश्रमकडे जात असताना श्री दत्ताभाऊ अंभोरे, भरत डवरे, परमेश्वर बिल्हारे टू व्हीलरवर जात असताना पुलावरील शेवाळ आल्यामुळे गाडी स्लिप होऊन पडले। तसेच ते गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शेतीमध्ये काम करत असताना व परतूरला जाण्याचा मेन रस्ता असल्यामुळे अनेक जण या पुलावरून पडतात, दुखापती होतात। त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करून या पुलाची दुरुस्ती करावी। तात्काळ, कारण छोटासा पण पाऊस पडला की लगेच पुलावरून सतत पाणी वाहत असतं। पाणी वाहत असल्यामुळे शेवाळ तयार होऊन अपघात होतात। गावकऱ्यांच्या वतीने दत्ता अंभोरे, जिल्हा अध्यक्ष वैद्यकीय यांच्या वतीने कलेक्टर ऑफिस, तहसीलदार परतूर येथे निवेदन देण्यात आलेले असून त्यांनी तात्काळ या पुलाचं काम करून सहकार्य करावं। मौजे शेलवाडा, विकास नळगे, गंगाधर बापू करहाडे, मधुकर नळगे, रामकिसन राऊत, सुदाम नळगे, संपतराव नळगे, राजेंद्र करहाडे, प्रभाकर नळगे, जगनराव नळगे, नारायण नळगे, पांडुरंग नळगे, राजेभाऊ नळगे, मोहन नळगे व सर्व गावकरी। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी दत्ता अंभोरे, जालना। कारण त्याला वालचा प्रस्ताव द्यायला पाहिजे आणि पूल व्हायला पाहिजे वालचा, कारण आता गाव झाले तर या पुलाचं काम जे आहे 40 वर्षापासून रखडलेले आहे। याच्या अगोदर बरेच आम्ही पाठपुरावे केले, काही झालेलं नाही। आता ह्या पुलाला खालून नाळ्या नसल्यामुळं वरून आता ह्या पाण्यावर शेवाळ झालेलं आहे। शाळातले मुली जाणाऱ्या इथं पडायला लागल्या। काल एक जण पडून त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। तर बरेच असे जाता येता आता म्हणजे एक पत्रकार दत्ताभाऊ अंभोरे हे आता पडले, योगायोग त्यांच्या पायाला मार नाही लागला, म्हणजे आता त्यांची गाडी घसरली इथून शेवाळ्यामुळं। जे नवीन येते त्यांची गाडी घसरते इथून। या पुलाची अडचण आहे, शेतकऱ्याला जाण्या येण्यासाठी जवळपास 20 ते 25 वर्ष झाले असतील। पुलाचं काही दुरुस्ती नाही, काही नाही। शेतकऱ्याच्या अनेक गाडी, बैल, मोटरसायकलवर लेडीज कोणाला दवाखान्यात जायचं असेल तर त्याची पण अनेक हानी झालेली आहे। पण शासनानं काही दखल घेतलेली नाही आहे, कारण आज 20 ते 25 वर्ष झालेली ह्या पुलाला। त्याची आणखी काही म्हणजे हे केलेली नाही, दुरुस्ती नाही ना, काही नाही। म्हणजे कोणाला जर दवाखान्यात जायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला अडचणी येतात, अनेक अडचणी येतात। डिलेव्हरी पेशंट आहे, म्हणजे भरपूर अनेक काही अडचणी येतात। शेतकऱ्याच्या बी गाडी, बैल असतील, कोणाचे बैल फ्रॅक्चर झालेले आहेत, काही मोटरसायकल फ्रॅक्चर झालेले आहेत। असं शासनाने याची दखल घ्यावा अशी गावकऱ्याची एक विनंती आहे। आणि रोड पूर्ण झालेला आहे आणि पुलावर शेवाळ झालेलं आहे, त्याला नळ्या टाकावं शासनाने किंवा त्याचं काहीतरी म्हणजे दुरुस्तीचं हे करून घ्यावं अशी माझी विनंती। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।